दिनानिमित्त खास हे गाणं काही ओळी गाते. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरी मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा. महक जाऊं मैं आज तो ऐसे फूल बगियों में महके हैं जैसे बादलों की मैं ओढ़ो चुनरिया. झूम जाऊं मैं बन के बावरिया अपनी चोटी में बांध लो दुनिया. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा. बुद्धि तो तेज दे नव चेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आज जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे. हरवले आभाळाच्या जे होतयाचा सोबती सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. हरवले आभाळाच्या जे होतयाचा सोबती सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. साधना करते तुझी जे साधना करते तुझी जे नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आज जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे. जाण पाया दुर्बलाचे दुःख आणि वेदना. जाण पाया दुर्बलाचे दुःख आणि वेदना. तेव त्याला हो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलभे
सोशल एक्टिव प्रोग्रेस कमेटी द्वारा आयोजित इस महिला दिन के कार्यक्रम में मुख्य रूप से उपस्थित आदरणीय रमेश जी गिरे, वर्षाताई बांबे, कविताताई इंगड़े, मीनाताई भूते, ज्योति दीदी लाटा और यहाँ उपस्थित सभी महानुभावों को सर्वप्रथम मैं, चूंकि आज हम महिला दिन मना रहे हैं, तो महिला दिवस की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ। वैसे 8 मार्च को महिला दिन मनाया जाता है, लेकिन पूरे 365 दिन हमारे हैं। हम कहीं भी ये मानने तैयार नहीं कि सिर्फ एक दिन हमारा है। हमारे 365 दिन हैं और हम 365 दिन बड़ी शान से और बड़े गर्व से जीते हैं, जिसका हम सबको अभिमान है। महिला दिन मनाने का औचित्य मुझे लगता है भाई साहब ने जो संस्था द्वारा किया है, महिलाओं को आगे लाना, और अगर आप बुरा ना माने तो मुझे ये लगता है कि पुरुषों से ज्यादा अच्छा काम महिलाएं करती हैं। बुरा मत मानिएगा आप लोग, क्योंकि महिलाएं ज्यादा संवेदनशील होती हैं। ये मतलब मैंने देखा है, वो किसी भी क्षेत्र की महिला हो, आप देखेंगे उसका काम पुरुषों से ज्यादा अच्छा है, क्योंकि उसके पास आने वाली समस्या को वो बहुत दिल से, बहुत भावना से सुनती है और उतने ही मन और भावना से उसको करने की कोशिश करती है। वो सफल हो ना हो, लेकिन उसके प्रयास जरूर इतने सार्थक होते हैं कि वो सफल होती ही है अपने कर्म में। एक अच्छे कार्यक्रम का आयोजन भाई ने किया। देशपांडे भाई के साथ जब ये मुझे बुलाने आए तो मैंने कहा, अरे आज तो मेरे 3-4 कार्यक्रम है अभी शाम में ही, और यहाँ से अभी मानकापुर स्टेडियम जाना है, वहाँ कोई बैडमिंटन स्पर्धा है, तो यहाँ से काफ़ी दूर है। भाषण चल ही रहे थे, मैंने बोला नहीं मुझे दीजिए, मैं फटाफट बोल के निकलती हूँ। तो भाई साहब ने बताया कि इस संस्था के माध्यम से बहुत सारे काम आप करते हैं। देखिए, हम जब छोटे थे तो लोकशाहीची व्याख्या आपण शिकलो होतो, आणि त्याच्यामध्ये असं होतं की लोकांनी लोकांसाठी केलेले कार्य म्हणजेच लोकशाही। पण मला असं म्हणायचंय की लोकांनी लोकांसाठी केलेले कार्य म्हणजेच लोककल्याण। लोककल्याण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला याच फॉर्म्युल्यातनं जावं लागेल। आणि तुम्ही म्हणत होते म्हणताना की पार्टी आणि हे मी कधी बघत नाही। बघा, आम्ही सुद्धा एका पार्टीचे सदस्य आहोत, परंतु तुम्हाला एक सांगते की पार्टीच्या ठिकाणी करायची, पार्टीच्या मंचावर करायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, कुणाला काय म्हणायचं। पण समाजसेवेचा संकल्प जर तुम्ही हाती घेतला तर तुम्ही कोणत्याही पार्टीत असू द्या, आपलं लक्ष फक्त ते लोकसेवेचं असलं तर मला असं वाटतं की कधीही मागे फिरून पाहावं नाही लागत। 2017ची महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक आली तेव्हा मी ठरवलं की मला काही असो, मला इंडिपेंडेंट निवडणूक लढायची, अपक्ष लढायचंय। गडकरी साहेबांनी बोलावलं की तुझ्यासारखं महिला नेतृत्व नाही आहे, मी तुला तिकीट देईल तर तू लढेल का? मी एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी काय म्हटलं असतं? मी त्यांना म्हटलं, ठीक आहे दादा, जर पार्टीची तिकीट माझ्या घरी येईल तर मी अवश्य विचार करेन। काँग्रेसचे लोक लागले होते, पण मी 1 तारखेला जाऊन, कारण मला माहित होतं 3 तारीख शेवटची डेट आहे, हे सगळे लोक माझ्या मागे लागतील आणि मला इंडिपेंडेंट, कारण मला असं वाटत होतं की 10 वर्षे म्हणजे 2 टर्मला मी काय लोकांची सेवा केली आहे, जरा बघू तर या आपण की लोक आपल्या पार्टी बरोबर असतात की आपल्या बरोबर असतात व्यक्ती म्हणून। तर 1 तारखेला जाऊन इंडिपेंडेंट फॉर्म भरून आली आणि 2च्या रात्री, कारण 3ला लास्ट डेट होती, प्रवीण दटकेजींचा 2:30 वाजता फोन आला, ताई एक वेळा साहेबांशी बोलणं। मी म्हटलं कशाला बोलणार आहे, मी भरलेला एक फॉर्म आणि मला इंडिपेंडेंटच लढायचंय। ठीक आहे म्हणत, ताई आता मी काही बोलू शकत नाही। तर म्हटलं ठीक आहे, आपण सोबत लढूया आणि महानगरपालिकेत सोबत जाऊया। खूप मोठी रिस्क होती, पण मी जसं सांगितलं की पार्टी हे दुसरी बाजू आहे, पण जर आपण लोकहिताचे काम करत राहिलो तर आपलं सक्सेस हे आपल्या हाती असतं। कारण जेवढा अभ्यास एक स्टुडंट करतो ना, त्याला माहित असतं की मला किती पर्सेंटेज मिळणार आहे,
याच्यामध्ये तुम्ही लोकांची सेवा करतात, परंतु लोक राजकारणात तुम्हाला मतदान करतील, निवडणुकीत नाही करतील, परंतु मला हा नेहमी विश्वास राहिला की मी जनतेमध्ये राहून मी फील्ड वर्कर आहे. कुणी मला काही म्हणो. सुरुवातीला राजकारणात लोक म्हणायचे की अरे पदर घेऊन आली आहे, काय ही सेवा करणार लोकांची. आता विरोधक म्हणतच असतात जेव्हा आपण निवडणूक लढतो. परंतु मी त्यांना दाखवलं की एक पदर घेणारी बाई 10 इंजिनियर्सला उभं करून ते प्रभागाची कामं करू शकते. तर स्वतःमध्ये जर अस्तित्व आपण निर्माण केलं तर आपण कोणत्याही क्षेत्रात आपलं नाव गाजवू शकतो. हे माझं स्वतःचा अनुभव आहे. और हर महिला में कहीं ना कहीं सुप्त प्रतिभाएं हैं, केवल उसको एक मौके की देरी है. जैसे भाई साहब ने अपने बेटी को, पत्नी को आगे लाया और बहनों को आगे ला रहे हैं. मुझे मेरे पतिदेव का बहुत बड़ा सपोर्ट था, क्योंकि जब महिला घर से बाहर आती है, जब तक उसको घर से कोई सपोर्ट नहीं मिलता तो वो आगे कुछ भी नहीं कर सकती. क्योंकि हम जब वापस घर जाते हैं तो हमको फिर चिड़चिड़ होती है कि अरे मेरा ये काम रह गया, वो घर में पसारा रह गया, मैंने बच्चों की तरफ ध्यान नहीं दिया. लेकिन घर का सपोर्ट जब एक महिला को मिलता है तो वो महिला करके दिखाती है कि समाज में वो क्या अच्छा कर सकती है और कितना वो लोगों के काम आ सकती है. मैं अभी 2 वर्षों से महिला आयोग में हूँ और महिला आयोग में रहते हुए रोज करीब 30 से 40 कंप्लेंट्स मेरे पास जब आती है तो वो कंप्लेंट्स मुझे वेदना देके जाती है. मेरा दिल दुखता है कि आज भी हम इतना सोशली एक्टिव होने के बावजूद हम आज भी समाज में, हम कहते हैं आधुनिक युग में हम. सर्वांना नमस्कार. आदरणीय मंच आणि मंचावर उपस्थित माझ्या आबाताई पांडे, वर्षाताई बॉम्बे, मीनाताई गुर्दे, तसेच उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, आज मला जो सन्मान दिला SAPS, हे नाव जेवढं त्यांनी आता सांगितलं स्वतःबद्दल, मला असं वाटतं की ज्या सुरुवातीला त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व सांगायचा प्रयत्न केला आणि या कार्याबद्दल त्यांनी थोडंसंच का असेना सांगितलं, तर यासाठी शब्द नाही आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला जोडून ठेवणं आणि त्या कार्याला गेले 15 वर्षापासून जपत असणं ही सर्वात मोठी महत्त्वाची माझ्या तरी मते की अशी घटना आहे की ती घटना आपण म्हणू शकतो की नाही, मैंने आज एक को जोडा मैं दूसरे को जोडूंगी. आणि मी आज त्यांच्या आग्रहास्तव इथे बसलेली आहे आणि मला याचा अभिमान आहे. ते मला बोलले की ताई तुम्ही आमच्या याला जुळणार का. मी म्हटलं हो नक्की. आणि मला आनंदच वाटेल सगळ्यांसोबत काम करायला. तसंच बघा, आपण म्हणतो की घरची महिला आणि घरचे बाबा हे एक असे स्तंभ दिसत आहे मला ज्यांनी अबोलीला घडवलेला आहे. एक पिता काय असतो वरून वर्षाव झाला, कळलं का आपल्याला काय होणार आहे, नाही ना. ही तिच्या बाबाची कल्पना. म्हणून तिच्या बाबांसाठी म्हणजे रमेश दादांसाठी मला असं वाटतं माझ्या ताई लोकांनी खूप जोरदार टाळ्या वाजवाव्या. माझ्या मैत्रिणींनो, आज महिला जागतिक दिन खरं तर 8 तारखेला होतो, अगदी बरोबर सांगितलं दादांनी. पण शिवरात्री असल्यामुळे तो आपल्याला सामोर दादांनी तारीख वाढवून हा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी जो प्रयत्न केला आहे कडीनी कडी जोडायचा, म्हणजेच तुम्ही माझ्या मैत्रिणी. इथे माझ्या खूपशा मैत्रिणी पण आहेत. त्यांना मला बघून थोडंसं आश्चर्य वाटलं पण थोडासा आनंदही झाला. त्याच्यामध्ये एक बसलेली आहे सविता पाटणे. आहे का सविता? सविता आहे का? अच्छा, निघाल्या का? ती पण खूप एक चांगली कार्यकर्ता आहे. तिच्याकडे पण तुम्ही कधी पण मदतीला जा, ती पण सर्वांसाठी तयार असते. माझ्या मैत्रिणींनो, आजचा दिवस खास नाही का, म्हणजे महिला जागतिक दिनाचा हा दिवस. पण खरंच आपण एका दिवसाला पूर्ण होतो का? आपल्या सर्वांना घडवणारा सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभा असतो? कोण असतो? आपले पिता, भाऊ राहतात की नाही राहत? आपण महिला काय करतो, जागतिक दिन आहे तर महिलांना मोठं करून घेतो, पण त्या पिताबद्दल कोण बोलणार? काही चुकते का माझं? प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पिताचा, एका भावाचा, एका पत्नीचा, एका मित्राचा सुद्धा हात असतो. मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथे जास्त बोलणार नाही कारण की चांगले चांगले व्यक्ती इथे बसलेले आहे. मेन म्हणजे आबाताई खूप चांगलं बोलतात बरं. सेकंड टाइम मी त्यांच्यासोबत मंचावरती बसलेली आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून
महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे थांबते आणि सामोरील कारवाई ऐकते. जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. इथे व्यासपीठावर बसलेले सर्व अतिथी, अभाताई पांडे, SAPSचे सर्व अध्यक्ष आणि त्यातले मेंबर्स, आणि इथे माझ्या प्रिय भगिनी आणि सर्व ज्यांनी आपल्याला घडवलं, आपल्याला जन्म दिला, मनापासून आपल्याला सुरक्षित ठेवलं, राहण्याचं मोठं केलं, अशा आमच्या आईवडिलांना सुद्धा शतशत नमन. तुमच्यासमोर एक उदाहरण आहे अबोलीचं, की अबोलीला घडवणारे तर, आणि आमच्या स्मिताताई, माझ्या स्मिताताई माझ्या ग्रुपमध्ये आहेत. मी योगमुक्त गणेशपेठला चालवते आणि माझे 30 ग्रुप उरलेले आहेत आणि ते सुद्धा खूप छान चालत आहेत. आम्ही योग टीचर पण आहे जिल्हा परिषदेची, आणि हे कार्य समाजकार्य पण माझं चालत असतं नेहमी. अखिल भारतीय संघात पण मी जुळलेली आहे, तेली समाजाच्या पण जुळलेली आहे, आणि समाजकार्यात मला खूप रुची आहे. जसं जिजाऊंनी शिवबाला हिंदवी स्वराज्यासाठी घडवलं, पाठीवर मूल ठेवून आपल्या राणी लक्ष्मीबाई आपल्या स्वातंत्र्यासाठी लढल्या, शिक्षणासाठी आपल्या सावित्रीबाई फुले चिखलफेक सुद्धा सहन केली, अशा मोठ्या मोठ्या स्त्रियांचे उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यांनी आपल्यासाठी खूप काही कार्य केलं आणि त्यामुळं आज आपल्या स्त्रिया अंतराळात सुद्धा गेलेल्या आहेत. PT उषासारख्या सुद्धा तयार झालेल्या आहेत, आबाताई पांडेसारख्या समाजकार्यात सुद्धा झालेल्या आहेत, प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, अशा अनेक स्त्रिया आपल्याला उदाहरणास्तव दिसून येतात. अशा सगळ्या मोठ्या स्त्रियांना माझे शतशत नमन. त्यांचा मी खूप आभारी आहो. आणि आभाताई पांडेचं मी जवळजवळ पोहोचलो, परंतु त्यांचे बरेच वर्षापासून जसं महाल भागात वगैरे कधी भाषण झाले काही माझा संबंध नाही, पण 2-3 मिनटं तरी तिथे थांबत होतो. इतका कुठल्याही विषयावर त्यांचं जे भाषण कुठल्याही पार्टीचे असो ते ऐकत होतो. आणि इतक्या वर्षापासून त्या ज्या राजकीय पार्टीचे काम करत असतील, परंतु लोकांच्या प्रती काय सेवा आहे त्यांनी, असा हा माझा दूरचा इतक्या वर्षापासून परिचय होता. तो महेश देशपांडे यांच्या माध्यमातून मी जवळ पोहोचलो. आजच्या त्या अतिथी म्हणून त्या आम्हाला लाभल्या आहेत, ते त्यांचा खरोखर आभारी आहे. आता SAPCचं सांगायचं म्हणजे असं, SAPC याचं आमचं नाव मॅडम नॅशनल एंटी करप्शन कमिटी. 2013 हे आमचे 13-14 रजिस्ट्रेशन झालं. मी एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून नागपूर शहरात, आपल्याला माहीत होतं नागपूर नागरिक महिला कोऑपरेटिव्ह बँक, जेव्हा की त्यांच्या 10 शाखा होत्या नागपूर शहरात, 70,000 खातेदार ठेवीदार होते, तर ही डुबायला निघाली होती. बरेच जवळचे पब्लिक लोकही म्हणाले, अरे यार बँक बुडून राहिलेली आहे, काहीतरी करा. म्हणजे नेता तर नाही या, आणि त्या बँकेचा मुख्य कोणी अधिकारी नाही, त्या बँकेत किती लोक आहेत की त्यामुळे काहीच समजत नाही कसं काय या बँकेचा दिवाळी घोषित करणार आहे, ते कसं करायचं. आम्ही 4 लोकांनी मिळून सर्वसाधारण व्यक्ती असं करून एक थोडंसं त्या कामाला सुरुवात केली. त्या 4 लोकांचं म्हणजे 70,000 लोक म्हणजे खातेदार ठेवीदार असलेली ती बँक. आता ज्या राजकीय पार्टीचे वगैरे ते नेतेसुद्धा आले नाही, मी पण एका राजकीय पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहो, पण त्याच्यापेक्षा हे मला स्वतःचं जे मी 13-15 वर्षापासून कार्य करतो, यात कुठल्याही राजकीय दृष्टीचा वास नाही, कुठलं काम नाही. आमच्या या पूर्ण जी कमिटी आहे, जी संस्था स्थापन केलेली आहे, तिच्यात सगळ्या राजकीय पार्टीचे इकडले तिकडले लोक असलेले, गरीब लोक, श्रीमंत लोक, डॉक्टर, वकील आणि भाजीवाले, प्लंबर, सगळ्या तऱ्हेचे आमच्या इच्छात आहे. सगळ्या राजकीय पार्टीचे 1-1, 2-2 आणि सगळे मिळून आम्ही जे काम करतो, तो कुठल्याही राजकीय पार्टीचा तिथे आमचा विषय नसतो. आमचा विषय हा की जो विषय कुठल्या कोणाची काय समस्या आली, हे आपल्या कमिटीने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करावा, त्यांच्यावर असलेली अडचण दूर करावी, या तयारीने आम्ही इथे उतरलो. असं करून त्या बँकेचं आंदोलन जवळ 2004 तर 12पर्यंत मी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून नागपूर शहरात कस्तुरचे पार्कला
सगळ्या शहरातले बिलकुल खातेदार टी.व्ही. धरून त्या सगळ्या पार्टीचे लोक होते, सगळे दुखी सगळे याच्यातले होते. त्या सगळ्या लोकांनी मला खूप साथ दिला. आम्ही बरेच वर्ष लढलो आणि सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्या माझ्यासमोर आता इथे ग्रंथने मला विनंती आहे की तुम्ही माझ्या ऑफिस घरी या. जो इतके वर्षाचा पूर्ण सगळा पेपरचा सगळं जो इतिहास आहे मोठे अल्बम केलेले आहे. असं करून आमच्या सर्वसाधारण व्यक्तीचा खातेदार ठेवीदारांचा तो मोठा विजय म्हणजे जे बुडत होते पैसे ते मिळाले. आणि तेव्हापासून आंदोलन करत मुख्य डिपार्टमेंटवर जवळ कमिशनर होते जी नेटके साहेब इथे बसलेले आहेत. ते सुद्धा आमच्या आंदोलनात होते. सगळ्या लोकांनी कोणी हा आंदोलन सफल केलं. तर सांगायचं होतं तिथे एक दिल्लीचे समीर भट्टाचार्य म्हणून मोठे ऑल इंडिया लेवलचे पत्रकार होते. ते म्हणाले की माझ्या बहिणीच्या पैशासाठी मी नागपूरला महिन्यातनं रायपूरहून इथे येतो. आणि 7-8 नंतर ते मला म्हणाले की तुम्ही एक कार्य करता तर तुम्हाला हरकत नसेल ते सोशल विचार घेऊ का. म्हटलं माझं जीवन सोशल चाललं. म्हटलं काय आहे बा. तर त्यांनी मला ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीवर महाराष्ट्राचा सचिव म्हणून नियुक्तीबद्दल जे भारताचे DS गिल म्हणून होते यांच्या माध्यमातून 8 महिन्यानंतर मला त्याचं छोटीसं एक सदस्य बनवलं. ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी महाराष्ट्राचं 3 वर्षाचं सचिवपद जे दिलं, जे काम सांभाळलं नागपूर शहर आणि महाराष्ट्राचं, त्यात माझ्यासोबत जोडीला होत्या त्या देवाज्ञा झाली. रूपा राय ज्या आहे जी रजनीच्या राज्यपाल होते त्यांची मुलगी आहेत त्यासुद्धा माझ्यासोबत होत्या. असं करून हे सोशल काम म्हणजे ठीक आहे बनवा, माझं सोशलमध्ये जीवन गेलं आहे कुठल्याही राजकीय नाही. आणि जे आम्ही राजकीय पार्टीचे जे त्यांचा आधार न मिळता हे सोशल जे आम्ही काम केलं लोकांचे पैसे मिळण्याचं नसणं. बऱ्याच राजकीय पार्टीचं खराब चांगलं सगळं झेललं. परंतु मला सगळ्या राजकीय पार्टीची शरद पवारांची सुद्धा अशी माझी चर्चा झाली दिल्लीवर. आता राजकीय पार्टीच्या लोकांनी जी मदत करायची नाही केली ते आता मी जास्त इतिहास बोलू इच्छित नाही. परंतु ही लढाई आम्ही 100% लढलो आणि 100% जिंकलो आणि सगळ्यांचे पैसे मिळाले. ते 70,000चं क्लब करून 55,000 झाले. ते क्लब केल्यानंतर 55,000 झाल्यानंतर त्यात फक्त बुडल्या गेले असेल काही सोसायटी असल्या तर त्यांचे ते आमच्या लढ्यात आले नाही. अशा निवडत 1,000 लोकांचे पैसे ते बुडले. असं करून सर्वसाधारण गरीब लोकांपासून सगळ्यांचे पैसे या माध्यमातून निघाले. आणि जे भट्टाचार्य म्हणून होते त्यांनी मला जे ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीचं सचिव केलं. तर असं करून आम्ही 3 वर्ष नंतर तेच मला म्हणाले तुमचं महाराष्ट्राचं काम जे सोशल लेवलचं आहे खूप चांगलं आहे, तुम्ही स्वतःच्या लेवलवर आता करा. असं करून नॅशनल अँटी करप्शन कमिटी या नावाने आम्ही सोशल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कुणाचे कुठलेही प्रॉब्लेम सोशल कुणाचे पैसे पकडणे किंवा त्याला पकडणे तो माध्यम नव्हता. असं करून त्यांनी सांगितलं तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि ऑल इंडिया लेवलवर 2013पासून हे सोशल काम आम्ही कासाव गतीने करतो. कुठलं मोठं पैशाचं किंवा मोठ्या व्यक्तींचं आम्हाला पाठबळ नाही. मला खूप माझ्या या इथे असलेल्या कमिटीच्या लेडीज जेंट्स डॉक्टर वकील ह्या ज्या निवेदन देऊन राहिल्या संचालन करते आहे ह्या डॉक्टर आहे बरेच वकील आहे. असं करून माझी 21 लोकांची बाळी आणि शहरात 250 लोक आमचे सदस्य आहे. प्रत्येक महिन्यातले एकदा मीटिंग होते. ते सगळे इतके येऊ शकत नाही. आमचं माध्यम कोणाची काय अडचण आली त्याचं ऐकून घेतो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यालायक आहे त्याच्याशी निगडीत आहे. होऊ शकते मोठ्या बिलकुल इंडिया लेवलवर आबाताई पांडे आहे यांचा विचार मॅडम आमच्यावर हा प्रॉब्लेम आला हे पत्रक आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. असं करून त्यांना आम्ही रस्ता दाखवतो, त्यांच्यासोबत पूर्ण लढाई जिंकेपर्यंत मदत करतो. आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आले त्या लोकांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेले आहे आपल्या कासवचे. कारण की आमचं जी पैसा बळा किंवा बाकीचे सगळे नोकरी धंदेवाले पूर्ण मोठ्या लेवलवर काही मदत करू शकत नाही कारण त्यांची ड्युटी आहे. पण तिथे राहूनसुद्धा जेव्हा जे काही आलं ज्याच्याशी निगडीत आहे, आता समजा कुठे म्हणते आहे गडकरीशी निगडीत आहे, पोलीस कमिशनरशी निगडीत आहे, कॉर्पोरेशनची आहे, त्याच्याकडे जायचं त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. आणि काही आजचा इतका मोठा दिवस जो 8 तारखेनंतर आज 10 तारखेला आम्ही रविवारला महिला दिन जो साजरा करतो आहे या महिला दिन या सगळ्या महिलांचं आणि बरेच जे येऊ शकले नाही जे पूर्ण इथे आपल्या नागपुरात असलेले गरीब लेवलवर आज त्या महिला दिनाला मी मनापासून त्यांना खूप शुभेच्छा देतो. ते त्या गरीब महिला काय अडचणीत निघतात काय नाही हे सगळं सोशल फिरता त्यांचं दुःख पाहत आलो. यात काही चांगल्या लेवल जर काही संकट आले ते मोठ्या लेवलची लोक असले ते जेव्हा मला सांगून गेले पण ते विचारे रस्त्यावर शिकत नाही ते पण काय दुःखी आहे. तो
यांच्याजवळ त्यांचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. आज जे फक्त पूर्ण सर्वे केल्यानंतर ज्या गरीब महिला आहे, आम्ही आपल्या ACBC सोशल ॲक्टिव्ह प्रोग्रेस कमिटी या माध्यमातून त्या 12 महिलांचा सत्कार आज या महिला दिनी करायचं ठरवलेलं आहे. आणि दरवेळेला आम्ही हा काही ना काही आपलं असं करत असतो. मागल्या वेळेस बरेच आपले अतिथी आले होते. आज या लाईनीत असलेले 12 महिलांचा आम्ही सत्कार करत होतो. असं करून आम्ही ACBCचं नाव सांगायचं राहिलं. नॅशनल अँटी करप्शन कमिटीनंतर भारत सरकारच्या काही नियमानुसार भारतात असं काही करप्शन नाव असलेलं त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हे नाव चेंज करा आणि आमचं तिकडून वरून सगळ्यांना भारतभर आदेश आला आहे. असं करून तिकडनं आम्हाला सोशल ॲक्टिव्ह प्रोग्रेस कमिटी फॉर्मर नॅशनल अँटी करप्शन कमिटी हे असं करून ACBC सोशल ॲक्टिव्ह प्रोग्रेस कमिटी या नावाने आम्ही आपलं कार्य सांभाळत राहतो. माझं इथं ऑफिस आहे. आम्ही कुठल्या देणग्या म्हणा किंवा कुठल्या पैसा हा माध्यमातून न करता माझे सगळे सहकारी जिल्ह्यात बँकेचे मॅनेजर आहे, चपरापासून सगळ्या लेवलचे चांगले जबरदस्त कार्य करणारे मोठं आधारस्तंभ आहे, मोठं झाड जे मला मिळालं आहे त्यांचं तुम्ही खूप आभारी आहोत. असं करून आम्ही 3 रुपये रोजप्रमाणे 100 रुपये महिन्याचं आम्ही आपलेच लोक त्याला सांगून कधी एखाद्या महिन्यात देतात 2 असं करून एक जणाची 100 रुपये महिन्याप्रमाणे आम्ही 21 लोकांची बॉडी हे पैसे गोळा करतो. त्यातनं काही काय आलं मोठा एखादा काही घटना आली काही कार्यक्रम आहे त्यातसुद्धा ते पुढाकारी सगळे बिलकुल मनातून सगळ्या दृष्टीने धावत येऊन मदत करतात. पण आपल्या या परिस्थितीवर आज आम्ही म्हटलं कुठं हॉल वगैरे घेऊ शकत नाही, ती आमची कमिटीची ताकद नाही. पण आम्ही सगळ्यांची यात मेहनत घेऊन 3-3 दिवस 1-1 तास चालते केले 1 तासामध्ये किती सगळ्यांची मी नावं नाही घेऊ शकत. ते माझे सगळे ACBCचे ते डायरेक्टर लोक बसलेले आहेत लेडीचे. असं करून हे आम्ही उभारलं 4 दिवसामध्ये. असं करून हा महिला दिनाचा दरवेळेला आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम करतो, बरेच कार्यक्रम करत असतो. आणि आमच्या ACBCच्या शक्तीने सगळ्यात जेव्हा की त्या एका क्षेत्रामध्ये सगळे नौखे असलेले आज आम्ही सोशल ॲक्टिव्ह प्रोग्रेस कमिटी ACBCतर्फे नागपूर शहरात झी मराठीचा कार्यक्रम 2 वर्षापूर्वी रामदास पेठला विष्णूची रसोई त्यांच्या त्या मोठ्या 1200 लोक आले होते. आणि झी TVचा कार्यक्रम एक सोशल सांस्कृतिक पण कार्यक्रम आम्ही करत असतो. हा मोठा पैशाने सुद्धा मोठा असलेला आम्ही हा इथे बॅनर लागला आहे. त्यात माझी ही मुलगी झी TVतर्फे गायिका म्हणून आली होती. असं करून ACBतर्फे जे कार्यक्रम आहे सोशल आहे ते आम्ही करत असतो, मी करत राहू. हे थोडक्यामध्ये मी सोशल ACBCचं महत्त्वाचे अतिथी आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्यानंतर मी कविता मॅडमकडे गेलो. नेहमी त्यांचं कार्य पाहत होतो. एखाद्या छोट्या गल्लीपासून तर झोपडपट्टीपासून तर नागपूरचं त्यांचं काय कार्य नेहमी वाचून आहोत, नेहमी पाहून आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे पहिल्यांदा गेल्यानंतर पहिले त्या माझ्या डायरेक्टर म्हणून असलेल्या हसमुख शाह त्यांना मी गेल्यानंतर आज फक्त नमन जे की मला खरोखर जीवनात साक्षात एक मिळालेलं आहे ते तुमच्या फुरसती कधी मिळाल त्या मी सांगेन. अनुसया मातेचं त्यांच्यामध्ये दर्शन झालं, मला खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर त्यांना मी विनंती केली की मॅडम असं तुम्हाला अतिथी यायचा. एका शब्दात त्यांनी हो म्हटलं, हे आल्या. आणि त्यानंतर क्राईम पोलिसचा PS आहे त्या आमच्याशी जोडलेले आहे. पण आज पोलीस डिपार्टमेंट तर त्याची 2 ते 4 काही रॅली होती, त्या रॅली त्यांची संपल्या गेलेली आहे. त्यांनी अतिथी म्हणून खूप चांगल्या तऱ्हेने स्वीकारलं. तर त्या ऑल वेळा पोषक त्या पण येतील. आणि त्यातल्या त्यात योगा डिटेल सांगायची गरज नाही, पूर्ण बायोडाटा डॉक्टर आबा मॅडमने सांगितलं. ते त्या भोते मॅडमचं पण त्यांचं जे कार्य आहे आणि ACBCच्या दृष्टीने ते आम्हाला अतिथी लाभले आहे त्याचं पण मी जे आमच्या कमिटीतर्फे जे कार्य करतात आणि त्या लोकांनी आमच्या कमिटीच्या दृष्टीने साथ द्यावं जोडावं ते सांगतो. आणि हा ACBCचा मी थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी कुणाला समाजात सदस्य वगैरे बनायचं राहिलं तर तुम्ही कधी पण माझं ऑफिस घर आहे. एक म्हणजे पुढल्या महिन्यापासून आमचं सदस्य बनवणं सुरू आहे, ते आम्ही करत असतो. सगळे मिळून असे अतिथी लाभले. तरफ देना चाहूँगी वे हमारे सोशल एक्टिव प्रोग्रेस कमेटी का जो भी उद्देश्य है, कैसे इसकी स्थापना हुई, इसकी क्या कार्य प्रणाली है और कैसे हम कार्य सिद्धि तक पहुंचते हैं, इसका ब्रीफ में आपको विवरण देंगे. श्री पांडे ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग की सदस्य हैं
साथ में काउंसिलर ऑफ नागपुर सिटी म्यूनिसिपल कॉरपोरेशन है, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस, एक्स चेयरमैन ऑफ एनएमसी स्टैंडिंग कमेटी, एक्स ट्रस्टी ऑफ नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट। मैडम, मैं आपका स्वागत करने के लिए आमंत्रित करती हूँ श्री रमेश गिरे सर, वैशाली मोंदीकर मैडम और ज्योति लाटा मैम। इनका स्वागत हम रो, मेमेंटो और पुस्तक से देखकर करते हैं। थैंक यू मैम। अब मैं जिनका परिचय दे रही हूँ वे है मतलब मूर्ति लहान आणि कीर्ति महान, ऐसी शख्सियत है वे, और जो हमारी इस कमेटी के फाउंडर है, जो करीब 12 साल से इस कमेटी के लिए कार्यरत